हे बघ, या कस्टमरनी पूर्ण माहितीच लिहिली नाहीये. बर्थ डेट कुठे आहे, काय तपासलेस तू हे? पण ही आस्किंग ना की तुम्हाला बर्थ डेट का वॉन्टिंग म्हणून. मी बर्थ इयर लिहिलंय. मग तू त्यांना काय म्हणालीस? मी त्यांना सांगितलं की जांभळेंनी सांगितलंय तसं रूल आहे. तू त्यांचं आयडी कार्ड चेक केलं होतंस? हां. त्याच्यावरती बर्थ डेट होती की नाही? हां होती. अरे मग ती लिहायचीस ना तू. मला सुचलं नाही. काय सुचलं नाही? किती वर्ष नोकरी करतेस तू इथे? किती वर्ष नोकरी करतेस इथे? जांभळे, तुम्ही शांत व्हा जरा. प्रियांका, तुला माहिती आहे ना, ही माहिती सगळी लिहिणं लिगली बाइंडिंग आहे. बरं मला सांग, आपल्याकडे किती कस्टमर्स येतात महिन्याला साधारणपणे? आणि किती रिटेनिंग कस्टमर्स आहेत, म्हणजे किती पुन्हा पुन्हा येतात? कधी 10, कधी 12. हां, पण कधीतरी 20 पण येतात. पण तसं कधी ट्रॅकिंग नाही केलं त्यांना ना. म्हणजे 4-5 रिटेनिंग पण होतात. कधी विचार केलाय का तुम्ही की जी लोक आपल्याकडे येत नाहीत त्याच्या मागे कारण काय असेल, किंवा जी रिटेनिंग आहेत त्यांना काय आवडतं रामाश्रयबद्दल की जे ते पुन्हा पुन्हा येतात? या रजिस्टरचा फायदा काय आहे मग? फायदा? पण आपण कसं काय करून घ्यायचा फायदा? म्हणजे तुम्हीच म्हणालात ना की ते लीगल आहे म्हणून. आपल्याकडे प्रत्येक कस्टमरची माहिती असते की नाही? असते ना. ते बर्थडेज आपण लिहून घेतो की नाही? जे कस्टमर्स आपल्याकडे पुन्हा पुन्हा येत आहेत किंवा जे येऊन गेलेले आहेत त्यांच्या बर्थडेजना किंवा ॲनिव्हर्सरीला त्यांना आपण एक ग्रीटिंग पाठवायला नको का? शुभेच्छा देणारं पत्र पाठवलं पाहिजे, ॲटलिस्ट एक SMS तरी पाठवला पाहिजे की नाही? हां, पण वाय डुईंग दिस? पहिली गोष्ट म्हणजे बर्थडेजना जर आपण कस्टमरला विश केलं तर त्यांना बरं वाटणार. तुला विश केल्यावर तुलाही बरं वाटतं की नाही? एक्झॅक्टली. आणि दुसरी गोष्ट, कस्टमर्सचे आपल्याकडे परत येण्याचे चान्सेस वाढतात. मग आपण मस्ट डुईंग दिस. आणि ते इतरांनाही सांगतील रामाश्रयमध्ये जा म्हणून. हो, पण त्यांना आवडलं तर ते इतरांना सांगतील ना. अहो, पण जर त्यांना रामाश्रयचं नावच लक्षात नाही राहिलं तर ते कसं सांगतील? आपण त्यांच्या मेमरीमध्ये सतत राहिलं पाहिजे, म्हणून हे SMS किंवा पत्र पाठवणं गरजेचं आहे. एक काम करा, मला गेल्या 2 वर्षाचे जे कोणी आपले रिपीट कस्टमर्स आहेत त्यांची अख्खी लिस्ट काढून द्या. ओके. आपण त्यांना पत्र लिहूया. प्रियांका, तू पत्र लिहायला घे. ओके. आपल्याला जुन्या प्रत्येक गोष्टीचा ट्रॅक ठेवायला हवा, पण अर्थात कपिल स्वतः मालक असून जिथे ट्रॅक ठेवत नाही तिथे तुमच्या हे लक्षात येणं कठीणच आहे. पण मालकही तसे नवीनच आहेत ना इकडे, आणि त्यांना रिसॉर्ट सांभाळण्याबद्दल काहीच माहीत नाहीये. नाही, मी रिसॉर्टबद्दल बोलत नाहीये, मी त्याच्या किडनॅपिंगच्या ट्रॅकबद्दल बोलतेय. पण किडनॅपिंगचा ट्रॅक कसा ठेवणार? नाही, आपल्याला काही तो किडनॅपर परत यायला नकोच आहे ना. जांभळे, मी त्याबद्दल बोलत नाहीये. मला सांगा, कपिल परत आल्यापासून तो एकदा तरी पोलीस स्टेशनमध्ये गेलाय विचारायला की बाबांनो माझ्या किडनॅपरचं काय झालं, सापडला की नाही सापडला? आधी ठीक आहे, तो आला तेव्हा त्याचा मूड खराब होता, पण आता गौरी परत आली आहे, तीही काही विचारपूस करत नाहीये. ती तर लॉयर आहे ना. डिअर सर आणि द मॅडम, वी द रामाश्रय. प्रियांका, एकच मिनिट. डिअरचं स्पेलिंग काय लिहिलंयस तू? DEER. अगं, ते डिअर म्हणजे हरिण असतं. DEAR, डिअर. असं? हां, वाच. वी रामाश्रयकर्स सो हॅपी टू कमिंग यू रामाश्रय. वी थिंकिंग यू कम फ्रॉम माइंड, वॉन्टिंग यू कमिंग रामाश्रय अगेन. वी गेटिंग सर्व्हिसिंग यू. प्रियांका, आपल्या रामाश्रयाची भाषा कोणती? रामाश्रयाची भाषा म्हणजे रिसॉर्टची भाषा पैशाची असते, चवीची आणि कम्फर्टची. नाही, तसं माझं म्हणणं नाहीये. म्हणजे रामाश्रयात आपण कुठली भाषा वापरतो? मराठी. पण हो. प्रियांका, मराठी रामाश्रयाच्या मराठी कस्टमर्ससाठी आपण पत्रही मराठीत लिहायला हवं की नाही? हां, चालेल, पण ज्यांना मराठी येत नाही त्यांचं काय? तू मराठीत पत्र लिही, मी ते ट्रान्सलेट करीन. ओके. एक मिनिट, मी सुद्धा एक पत्र लिहिलंय. हो का? वाचून दाखवू. प्रिय ग्राहक मित्र,
तुमचे पाय रामाश्रयाच्या भूमीला लागले, जणू दसरा दिवाळी चालली. तुमच्यासाठी थोड्या वेळाचा टाइमपास होता, पण तोच आमच्या उपजीविकेचा मार्ग. तुम्ही येता, खाता, पिता, राहता, आम्ही धन्य होऊन जातो. असेच तुम्ही वरचेवर येत राहा, आमचं घर चालवत राहा. आमचं घर बस बस जमेल. हो हो बस. पत्र लिहिण्याचं काम मी प्रियांकाला दिलंय की नाही, हो. मग तिला करू दे ना. नाही म्हणजे तुमचं पत्र उत्तम आहे, मस्त पत्र लिहिलंय, पण तिला काम दिलंय की नाही. ठीक आहे ठीक आहे. आपल्याला भरपूर कामं करायची आहेत. तुमच्यासाठी मी दुसरं काम शोधतेच आहे. तोपर्यंत मला हा फोन घ्यावा लागेल. मी येते. तू पत्र लिही, मी काम शोधते तुमच्यासाठी. हा सर बोला. सर काय ग, आज काय एकदम सर वगैरे? नाही हो, त्या प्रियांका आणि जांभळ्यांशी कस्टमर्स बद्दल बोलत होते, सो तोच मूड कॅरी फॉरवर्ड केला आणि फोन उचलला. हो, म्हणजे कामात होतीस? हा थोडीशी, पण तुम्ही बोला ना. काही नाही ग, सहज फोन केला होता मी. कशी आहेस तू? मी ऑसम ॲज युजुअल. आणि काम कसं चाललंय तुझं? तिकडे काही टेन्शन, काही त्रास वगैरे? दादा कसला आलाय त्रास? बाय द वे, तुम्ही आज मला कामाविषयी कसं काय विचारताय? त्यासाठीच फोन केला होता? नाही, त्यासाठी नाही. तू माझ्या शब्दाखातर तिकडे राहायला तयार झालीस, त्यामुळे तिकडे तू कम्फर्टेबल आहेस की नाहीस हे विचारायला नको? दादा एक मिनिट, मी तुमच्या शब्दाखातर नाही थांबले, कपिलच्या शब्दासाठी थांबले. आणि कामाच्या जागी टेन्शन नसलं तर मग काम करण्यात काय मजा ना. तू पण अशी आहेस ना मल्लिका. यू नो आय लव्ह चॅलेंजेस. आणि कम्फर्ट झोन कलिग्स बरोबर पाहिजे, जो इकडे आहे. गुड. याचा अर्थ तू एन्जॉय करतेस? ॲब्सोल्युटली. दॅट्स ग्रेट. ठेवू मग? हा, एक मदत हवी होती. अरे बोल ना. यू नो, तुला मदत करायला नेहमीच तयार असतो मी, पण तुला ते आवडत नाही. आय डोंट लाईक टेकिंग फेवर्स फ्रॉम यू. मला स्वतःला सांभाळायला आवडतं. पण ही मदत माझ्यासाठी नाही आहे, कपिलसाठी आहे. तुम्ही तुमच्या माणसांना कपिलचा तो जो किडनॅपर होता ना दगडू, त्याचा वेअर अबाउट शोधायला सांगाल? आता तू सांगितलंयस म्हणजे शोधावंच लागेल. शोधतो. थँक्यू 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 सो मच. आय लव्ह यू दादा. ओके, मी फोन ठेवू? लव्ह यू. बाय बाय. ही पास्ता बनवण्याची रेसिपी. कान्या, खीर बनवतास? खिरीमध्ये कोणी पीठ घालतं का रे? मला काय माहित. काय ईदला तू कधी खीर बनवलेली नाहीये? हो हो हो, केवढं चिडतास तू? मी म्हटलं तर आपलं ह्या पास्त्याचं पाकिट आहे, मैदा घेतलंस आणि पाणी, म्हणजे हा पास्त्याचं सॉस बनवत असशील कदाचित. पण तू वेगळा काहीतरी बनवशील याच्यावर माझा विश्वास नाही ना. का? मी काय परग राहून आलोय? वाटतं तरी तसंच आहे. हे बघ इस्माइल्या, मला अजिबात थट्टा नकोय. हा, कामाच्या वेळेला मला थट्टा चालत नाही. शिस्त म्हणजे शिस्त. म्हणूनच तू मला परग्रहावरच वाटतस. झालं पकवून? चाल चाल, हवा येऊ दे. एक्सक्यूज मी प्लीज. हा, अरे वा, भाषा पण बदललंस. नाही पण हे सगळं तू शिकलास कुठं? हा, पास्ता वगैरे. वा वा, मस्त आहे. अरे चिंकीनी शिकवलंय मला. काळानं रूप थोडाफार बदल नको का करायला स्वतःच्या? अप्पा एकटे होते, आपण 4 जण आहोत. मॅटर नक्कीच लवकर सॉल्व्ह होईल. हल्ली कपिल मल्लिका बरोबरच असतो नाही कधी जास्त. खलाशाचं काय ग, वारा वाहील त्या दिशेला जात राहायचं. साहेब, तुम्हालाही तेच हवं होतं ना? आधीची गोष्ट वेगळी होती. आता माझी मुलगी आहे तिकडे. मुलगी, कळलं तुला?